सुरुवातीलाच मित्रांनो मुंबईमधून आणि बृहन्मुंबई क्षेत्रातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड सध्या शिंदे गटाला नवं टेन्शन देणारी आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि दिल्लीमध्ये होत आहेत राज्यसभेच्या निवडणुका. तब्बल 7 जागांवरती होऊ घातलेल्या या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 3 तर भारतीय जनता पार्टीला 4 ठिकाणी जागा मिळतायत. यानंच मित्रांनो सगळ्यात मोठा धक्का बसतोय, ते खासदार सोडतायत पक्षाची साथ. नेमकं काय घडतंय? पहिला खासदार अखेर हातातून निसटतोय. मित्रांनो जाणून घेऊया महत्त्वाची बातमी तुमच्या कामाची आणि शिवसेनेची. मित्रांनो शिवसेनेचा निकाल काही दिवसांवरती येत असतानाच आता शिंदे गटामध्ये बंडाचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय जनता पार्टीला आत्ता पहिला मोठा धनका दिलाय तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने. महाराष्ट्रामध्ये आम्हीच सगळ्यात मोठे भाऊ आहोत, तर एकनाथ शिंदे हे पुढील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील असा शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी थेट इशारा भाजपला दिलाय. म्हणजे यातून नेमकं सांगायचं काय, तर एकनाथ शिंदे फडणवीसांच्या पेक्षा कितीतरी 1000 पटीनं कामं चांगली करायचे असा थेट इशारा एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी थेट भाजपला दिलाय मित्रांनो. त्या दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने मात्र एकनाथ शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये घेरण्यासाठी गणेश नाईकांना अतिशय मोठ्या प्रमाणात ताकद पुरवण्याचं भाजपने ठरवलंय. एकनाथ शिंदेंनी यांच्या विरोधात गणेश नाईक जी दररोजची स्टेटमेंट करतायत त्या स्टेटमेंटनुसार एकनाथ शिंदेंना मात्र जबर धक्का बसतोय. प्रत्येक वेळी शिंदेंच्या विरोधात बोलणं आणि मला फक्त ऑर्डर द्या, एकनाथ शिंदेचा मूर देखील कधीही खासदार होऊ देणार नाही, कल्याण डोंबिवली ठाणे दोन्ही महापालिका आपल्याकडेच घेतो, असं गणेश नाईकांनी थेट एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं होतं. दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना गणेश नाईकांना शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आता आमंत्रण देतेय. तेव्हा आपण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला संपवू तेव्हा तुम्ही आमच्या शिवसेनेत प्रवेश करा, असं गणेश नाईकांना थेट चॅलेंज संजय राऊतांनी दिलंय. मित्रांनो या घडामोडी सुरू आहेत, मात्र महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्याच वळणावरती आता सध्या जात आहे. पुढील 2 महिन्यामध्ये केंद्रात जबरदस्त धक्क्यावरती धक्के बसणार असून आता भाजपला एकनाथ शिंदे यांची गरज तर लागणारच आहे, परंतु उद्धव ठाकरे मात्र भाजपला सगळ्यात जवळचे वाटू शकतात. केंद्रामध्ये उद्धव ठाकरे यांचे 9 खासदार आहेत. केंद्रामध्ये आता बड्या हालचाली चालू आहेत. ॲफिल फाईलच्या संदर्भामध्ये होत असलेल्या सगळ्यात मोठ्या खुलाशावरून केंद्रामध्ये सरकार उलथवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही सगळी प्रकरणं बाहेर येत असतानाच राहुल गांधी मात्र प्रचंड आक्रमक होऊन केंद्रातील सरकार कसं पडेल या दृष्टीने आता विरोधी पक्ष कामं करू लागले आहेत. तेव्हा उद्धव ठाकरेंची शिवसेना आपल्यासाठी सगळ्यात जवळची होऊ शकते असं केंद्रातील भाजपच्या नेत्यांना आता वाटू लागलंय. परंतु जेव्हा उद्धव ठाकरेंना गरज होती तेव्हा एकही भाजपचा नेता पुढे आला नाही. उलट ठाकरेंच्या शिवसेनेचे मनसुबे आणि त्यांचा पक्ष तोडण्यासाठी संपूर्ण भाजप कामाला लागली होती. गल्लीपासून ते केंद्रातील मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात रणशिंग फुंकलं होतं. ठाकरेंची शिवसेना फोडायची, ठाकरेंचा पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंना द्यायचं, इथपासून तेच शिवसेना पुन्हा उभी राहिली पाहिजे अशा दृष्टीने भाजपने कामं केली होती. परंतु मित्रांनो भाजपला ते जमलं नाही आणि आता मात्र त्याच उद्धव ठाकरेंची भाजपला गरज भासते आहे. म्हणून आगामी काळामध्ये भाजपा एकनाथ शिंदेच्या ऐवजी उद्धव ठाकरेंच्या जवळ देखील जाऊ शकते. दुसरीकडे आता एकनाथ शिंदेचे अनेक मंत्री भाजपच्या संपर्कामध्ये येत आहेत आणि ते मंत्री थेट भाजपा त्यांना जवळ करून मंत्रिपद देण्यास तयार आहे. असे अनेक नेते आहेत, आमदार आहेत. या नगरपालिका, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये भाजपचा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा 36चा आकडा बनला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये शिंदे सेनेला बाजूला सारून राज्याचा राजकारण करण्याची किमया भाजप करणार नाही हे कशावरून? दुसरीकडे आता राज्यसभेच्या जागांवरून सगळ्यात मोठा वादंग निर्माण होतोय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 3 जागा येत आहेत, मात्र त्या जागांसाठी 100च्या आसपास अशी नावं आहेत ज्यांना राज्यसभेचं खासदार व्हायचं आहे. मुंबईचे खासदार असणारे गजानन कीर्तिकर यांना मात्र त्या जागांवरती निवडणूक लढवायची आहे आणि स्वतः पुन्हा एकदा राज्यसभेत खासदार बनायचं आहे. तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केलेली आहे की मला राज्यसभेची जागा मिळावी आणि मला खासदार करावं, अशी मागणी गजानन कीर्ती यांनी केल्यामुळे आता एकनाथ शिंदे यांना खूप मोठा धक्का बसतोय. कारण की द्यायचं तर कुणाला? कारण की गजानन कीर्तिकर हे पक्षातील सगळ्यात मोठे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना जर नाही दिलं तर ते नाराज होतील असं सध्या समीकरण बनलंय. दुसरीकडे रवींद्र वायकर हे देखील सध्या त्यांना केंद्रातील सत्ता पाहिजे, केंद्रातील सत्तेमध्ये त्यांना वाटा पाहिजे आणि केंद्रात आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात संधी मिळावी अशी त्यांची इच्छा आहे. केंद्रात मंत्रिपद किंवा आपल्या घरातील कोणाला तरी विधान परिषद किंवा राज्यसभा द्यावी अशी त्यांची मागणी आहे. दुसरीकडे आढराव पाटील हे देखील पडलेले खासदार, त्यांना देखील आता केंद्रामध्ये राज्यसभेची जागा हवी आहे. त्यांना देखील खासदार बनायचं आहे
आणि दुसरीकडे राहुल शेवाळे. राहुल शेवाळे हे मागणी करतायत की जर मला तिकीट नाही घेतलं तर राहुल शेवाळे हे भाजपच्या अगदी जवळ आहेत, ते कोणताही निर्णय घेऊ शकतात. त्यानंतर शायना एनसी या देखील एकनाथ शिंदेंकडून वेगवेगळ्या पदांसाठी इच्छुक आहेत. राज्यसभेवरती मला जागा द्यावी अशी त्यांची मागणी, त्यामुळे यातील एक खासदार सध्या भाजपच्या गळा लागून भाजपा त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊ शकतं. त्यामुळे पहिला खासदार फुटण्याची वेळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती येऊ शकते अशी शक्यता सध्या भाजपच्या काही नेत्यांनी केली आहे. त्यामुळे पहिला खासदार कोण असणार हे भाजपा ठरवेल असं देखील सध्या बोललं जात आहे. म्हणजे मित्रांनो, भारतीय जनता पार्टी आपल्या जवळच्याच पक्षाला वळवून त्यांच्यावरती मोठी मोठी जबाबदारी देण्यासाठी प्रत्येक वेळी कार्यरत असते. आता एकनाथ शिंदेचे देखील काही खासदार ते फोडू शकतात अशी शक्यता आहे. जर शेवटी गरज भासली तर राज्यातील आमदार देखील भाजपा फोडण्यास मागेपुढे बघणार नाही. ही देखील या घडीची मुंबईतून सगळ्यात मोठी घडामोड आहे. मित्रांनो, सत्तेचा वाटा कुठपर्यंत हवा आणि सत्ता कुठपर्यंत आपल्याला हवी हे सगळं समीकरण अभ्यास करणारी भाजप मात्र आगामी विधानसभा स्वबळावरती लढू शकते आणि शिंदे सेनेला सत्तेच्या बाहेर फेकून महाराष्ट्रामध्ये नवीन चेहरा मुख्यमंत्री पदासाठी देऊ शकते आणि देवेंद्र फडणवीसांना केंद्राच्या राजकारणामध्ये पाठवून महाराष्ट्राचं समीकरण बदलण्यासाठी भाजप आग्रही आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रात नवीन नाहीत. मात्र एकनाथ शिंदेंच्या हातातून मंत्री आणि खासदार जर फुटले तर मात्र पुन्हा पक्ष उभा करणं, त्या भागात पक्ष चालवणं खूप अवघड होईल असं समीकरण त्याचं म्हणतंय. आगामी काळात काय होतं ते बघूया, परंतु सध्या तरी एकनाथ शिंदेचे खासदार कोणाला पद द्यायचे आणि राज्यसभा जागा कोणाला द्यायची यावरच त्यांचं समीकरण जुळणार आहे. एखादा खासदार बनू शकतो अशी देखील शक्यता सध्या वर्तवली जात आहे. याबाबत तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बोलमंडळी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.